सद्गुरूचं मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आणि स्थान आहे. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी त्याचे, असं संत वचन आहे. सद्गुरूची सेवा कशी करायची हे एका श्लोकात दिलेलं आहे. ध्यान मूलम गुरो मूर्ती, पूजा मूलम गुरो पदम, मंत्र मूलम गुरोर्वाक्यम, मोक्ष मूलम गुरो कृपा. ध्यान करायचं तर सद्गुरूच्या मूर्तीचं ध्यान करायचं. पूजा करायची तर सद्गुरूंच्या पदांची पूजा करायची. सद्गुरूचं वाक्य हे मंत्र आहे. हे मंत्र आहे. वेद मंत्राहूनही पवित्र असं ते वाक्य म्हणजे गुरोर वाक्य. आणि असं जर आपण वागलो तर गुरुकृपा होते आणि सर्व बंधनातून आपली सुटका होते. सद्गुरू माणसाला 5 महत्वाच्या गोष्टी शिकवितात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विवेक. नीर क्षीर विवेक. दूध आणि पाणी वेगळं कसं करायचं हे सद्गुरू शिकवतात. हाऊ टू डिस्क्रिमिनेट बिटवीन द फॉल्स थिंग अँड द ट्रू थिंग्स. हाऊ टू डिस्क्रिमिनेट बिटवीन द रियल अँड परमनंट थिंग्स अँड अनरियल अँड टेम्पोरल थिंग्स हे सद्गुरू शिकवतात. दुसरी महत्वाची गोष्ट सद्गुरू शिकवतात ते म्हणजे वैराग्यता. वैराग्य, मनाची विरागता कशी आणायची. हाऊ टू डिटॅच फ्रॉम द टेम्पररी थिंग्स इन लाईफ. हे अत्यंत महत्वाची गोष्ट शिकवतात. ज्यांनी मनाला जिंकलं, मनासी जिंकले ज्याने अवघे विश्वची जिंकले. मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणून वैराग्य हे अतिशय महत्वाचं आहे. तिसरी महत्वाची पायरी आणि तिसरी महत्वाची शिक्षण जे सद्गुरू देतात ते म्हणजे श्रद्धा. डोळस श्रद्धा असली पाहिजे, अंधश्रद्धा नको. डोळस श्रद्धा कोणची आणि अंधश्रद्धा कोणची हे ज्ञानांजन शलाकेने गुरु शिकवतात. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे साधना कशी करायची. व्यावहारिक जीवनात जीवन रत असताना साधना कशी करायची, कारण साधनेनेच मनुष्य पराकोटीच्या उत्कर्षाला जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सद्गुरू शिकवतात ते म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मिळतो ती स्थिती नव्हे, तर व्यावहारिक जीवन जगत असताना आपल्या शरीरामध्ये असणारं पाप शरीर काढून टाकायचं. आपल्या शरीरात असणारे सर्व षड रिपूंचा नायनाट करायचा. सर्व अवांछित इच्छा काढून टाकायच्या आणि समाजार्पित, समाजहितार्थ, समाजासाठी, समाज सुखासाठी, समाज उद्धारासाठी जे जीवन जगायचं ते मोक्षमय जीवन आहे. म्हणून खरा सद्गुरू हा मानवाला मुक्तीकडे नेतो, बंधनातून मुक्तीकडे नेतो. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेच्या पावन दिवसावर आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक गुरुला वंदन करूया, वंदन करूया, त्यांच्या प्रती नतमस्तक होऊया आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये जो प्रकाश आणलेला आहे त्या प्रकाशाच्या आधारे या समाजाला अधिक प्रकाशमान करूया. धन्यवाद.